Hello everyone, I'm Sangapal Chakranarayan. I welcome you back on our YouTube channel. Today also we are going to learn some fantastic idioms and phrases with good examples. आणि असाच हा प्रवास आपला आणखी बरेच दिवस चालू राहणार आहे idioms आणि phrases चा. चला तर बघूया which is the very first idiom. The very first idiom is flash in the pan. What does mean by flash in the pan? फ्लॅश इन द पॅनचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ होतो अचानक मिळालेलं सक्सेस. ठीक आहे, अचानक मिळालेलं यश, अचानक मिळालेले यश किंवा अशी एखादी गोष्ट जी एकदम क्विकली होते, हॅपन ओनली वन्स फॉर अ शॉर्ट टाइम अँड वॉज नॉट रिपीटेड. एखादी अशी गोष्ट जी कधीतरी एखाद्या वेळेस घडते आणि ते फार थोड्या वेळासाठी घडत असते, थोड्या काळासाठी घडत असते. अशा गोष्टीला सुद्धा आपण काय म्हणतो तर म्हणत असतो फ्लॅश इन द पॅन. एवढं लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. मग इथं एक्झाम्पल बघा दिलेला. द सक्सेस ऑफ इंडियन क्रिकेट टीम इज नेव्हर कॉन्स्टंट अँड स्टेडी. इट इज जनरली अ फ्लॅश इन द पॅन. इनकन्सिस्टंट काय आहे? इनकन्सिस्टंट आहे असा त्याचा अर्थ होतो. फ्लॅश इन द पॅन म्हणजे सडन सक्सेस असतं, म्हणजे कन्सिस्टंट नाही आहे. सडनली भेटलं की एकदम अचानक भेटतं, भरपूर भेटतं ना तर काहीच नाही. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे. द सिंगर्स फर्स्ट हिट सॉन्ग वॉज अ फ्लॅश इन द पॅन. डिस्पाइट द इनिशियल हाईप दे वेर अनेबल टू रेप्लिकेट दॅट सक्सेस. सुरुवातीला एकदमच कोणीतरी रानू मंडलसाठी जे पहिलं गाणं आलं होतं आणि ती स्टार झाली त्यावेळेला दॅट सक्सेस वॉज लाईक फ्लॅश इन द पॅन. असे बरेचसे उदाहरणं देता येतील. काय ते एक आणखी हिट झाला होतं रे सॉन्ग रानू मंडलच्या नंतर, मला आठवत नाही, पण एक माणूस होता बेंगॉलचा आणि त्याने असंच एक काहीतरी गाणं काढलं होतं. ते सक्सेस जे असतं ना तसं त्याला म्हणतात फ्लॅश इन द पॅन. काय म्हणतात त्याला? फ्लॅश इन द पॅन. 2 दिवस चांगलं गाणं बिणं रेडिओवर टी व्हीवर मस्त गाजला आणि नंतर बंद. अचानक भेटलेलं आहे ते, हार्डवर्क नाही, अचानक भेटलेलं. दॅट इज कॉल्ड फ्लॅश इन द पॅन. तुम्हाला दिसतंय का कोणाचं असं सक्सेस जे की फ्लॅश इन द पॅन आहे? बऱ्याच गोष्टी असतात अशा, बरेच लोक असतात आजूबाजूला ज्यांना अचानक सक्सेस भेटलेलं असतं आणि त्या अचानक सक्सेसला आपण काय म्हणत असतो? फ्लॅश इन द पॅन म्हणत असतो. आणि ही गोष्ट कसं सक्सेस किंवा एखादी गोष्ट भेटते ती गोष्ट एकदम शॉर्ट टर्मसाठी भेटते, अचानक भेटते, त्याला म्हणतात फ्लॅश इन द पॅन. अरे मी तिला बघितलं ना, पण शी अपीयर्ड देअर लाईक फ्लॅश इन द पॅन. थोड्याच वेळासाठी बघितलं पण तसं एकदम थोडंसं अचानक. यार आय सॉ कॅटरीना कैफ लाईक अ फ्लॅश इन द पॅन. दिसली मला ती, पण कशी? फ्लॅश इन द, आली गेली लगेच, अचानक. ठीक आहे, असं म्हणू शकता. म्हणायला काय पैसे पडत नाही. नेक्स्ट वन बघूया आपण काय आहे. नेक्स्ट वन हे बघा, फ्लॅश इन द पॅन. हे कसं असतं? याचं अस्तित्व किती आहे? बंदुकीची गोळी झाडली, ह्या धूर निघते कसा? एकदम थोड्या वेळासाठी, शॉर्ट टर्मसाठी. हे पण सुद्धा शॉर्ट टर्मसाठी. त्याला म्हणतात फ्लॅश इन द पॅन. आय होप यू अंडरस्टूड व्हॉट इज फ्लॅश इन द पॅन. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज फिट टू होल्ड अ कॅन्डल. फिट टू होल्ड अ कॅन्डल टू मॅच फॉर. ठीक आहे, किंवा इक्वल इन क्वालिटी. ठीक आहे, मग याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो इक्वल इन क्वालिटी, गुणवत्तेत समान असणे किंवा नसण्यासाठी आपण वापरू शकतो. गुणवत्तेत किंवा कुवतीत समान असण्यासाठी सुद्धा वापरू शकता आणि याच्यात नॉट आला तर नसण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. याच्यात नॉट आला की काय होऊ शकतो? नसणे सुद्धा होऊ शकतो. He is the son of a famous writer, but he is not to hold a candle to his father. पण त्याच्या बापाची तो बरोबरी करू शकत नाही. ज्या वेळेला मी म्हणतो नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल, याचा अर्थ त्याची बरोबरी करू शकत नाही. नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल म्हणजे त्याची बरोबरी करू शकत नाही. कळतंय का मला काय म्हणायचं आहे? म्हणून म्हटलं रानू मंडल इज नॉट fit to hold a candle to Lata Mangeshkar, to Anuradha Paudwal. लक्षात का? नो मॅच फॉर देम. लक्षात आलंय? आय होप अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही वापरू शकता. द न्यू एम्प्लॉईज वर्क एथिक इज इम्प्रेसिव्ह.
नवीन एम्प्लॉईचा वर्क एथिक इम्प्रेसिव्ह आहे, नो डाऊट, बट ही इज नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल टू द एफिशियन्सी ऑफ अवर वेटरन स्टाफ. परंतु आपल्या स्टाफची बरोबरी तो करू शकत नाही. ठीक आहे, फिट टू होल्ड अ कॅन्डल, गुणवत्तेत बरोबरी करणे, कुवतीत बरोबरी करणे. नॉट टू फिट टू होल्ड अ कॅन्डल, कुवतीत किंवा गुणवत्तेत बरोबरी न करू शकणे, त्याला आपण म्हणत असतो नॉट टू फिट टू होल्ड अ कॅन्डल. नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल टू समथिंग, हा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट बघून घ्या. आता कॅन यू से दॅट दिस बॉय, डू यू सी दॅट इज ही फिट टू होल्ड अ कॅन्डल? नो, ही इज नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल. यांची बरोबरी करू शकतो का? नो, ही कॅन नॉट बी और ही कॅन नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल विथ दी अदर रनर्स. बाकीच्या रनरसोबत किंवा बाकीच्या रनरसोबत तो त्याची बरोबरी करू शकत नाही, हा त्याचा अर्थ आहे. आपण हाही म्हणू शकतो ही इज नॉट फिट टू होल्ड कॅन्डल विथ हिम, याची बरोबरी हा करू शकत नाही. आता कोणाची आर यू फिट टू होल्ड अ कॅन्डल विथ समवन और आर यू नॉट फिट टू होल्ड अ कॅन्डल विथ समवन, अशा प्रकारे वापरा. मी त्याची बरोबरी करू शकतो, मी त्याची बरोबरी करू शकत नाही, तो माझी बरोबरी करू शकत नाही, तो माझी बरोबरी करू शकतो. ही इज फिट टू होल्ड अ कॅन्डल, लक्षात घ्यायचा. अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. नेक्स्ट वन, आपली बॅच आहे बघा आपल्या ॲप्लिकेशन्सवरती. माय करिअर अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे. लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. IBPS TCSची बॅच आहे, लॉन्च झालेली आहे, पब्लिश झालेली आहे. खूप छान लेक्चर्स त्याच्यावरती ग्रॅमरचे रेकॉर्ड केलेले आहेत. प्लस तुम्हाला आता एक्सरसाइजचे व्हिडिओसुद्धा असतील, PYQचे व्हिडिओज त्याच्यावरती अपलोड केले जातील. आत्तापर्यंत 50-60 व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड झालेले आहेत. 50% डिस्काउंट चालू आहे. ज्याला बॅच घ्यायची आहे त्यांनी आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करून ती बॅच घेऊ शकता. काही जरी अडचण येत असेल तर खाली हा माझा नंबर दिलेला आहे 7972669517. मला कॉल करा, मी तुम्हाला निश्चितच हेल्प करेल. चला वळूया आपल्या नेक्स्ट इडियमवरती. द फोर्थ इस्टेट. द फोर्थ इस्टेटचा अर्थ कशाला कोणाला म्हटलं जातं? जनरली प्रेसला म्हटलं जातं, कळतंय का? त्याला फोर्थ पिल्लर सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? फोर्थ इस्टेट म्हणजे प्रेस. जर्नलिझमला सुद्धा द फोर्थ इस्टेट म्हणू शकतो किंवा फोर्थ पिलरला सुद्धा आपण फोर्थ इस्टेट म्हणू शकतो. द प्रेस, द प्रोफेशन ऑफ जर्नलिझम किंवा फोर्थ पिलर हे त्याचे अर्थ होतात. ठीक आहे. द न्यूजपेपर इज रिगार्डेड ॲज द फोर्थ इस्टेट ऑफ द स्टेट. आता फोर्थ इस्टेट ऑफ द स्टेट म्हणजे काय? म्हणजे राज्याची प्रेस मानली जाते किंवा राज्याचा, देशाचा चौथा स्तंभ मानला जातो, हा त्याचा अर्थ होतो. काय होतो? चौथा स्तंभ. हा पहिला अर्थ, चौथा स्तंभवाला एक्झाम्पल. दुसरा, इन टाइम्स ऑफ पॉलिटिकल टर्मॉइल इट इज क्रुशियल फॉर द फोर्थ इस्टेट. इट इज क्रुशियल, निर्णायक आहे. कोणासाठी? फॉर द फोर्थ इस्टेट म्हणजे प्रेससाठी. इथं फोर्थ इस्टेट काय म्हणून वापरलेला आहे? इथं हा प्रेस म्हणून वापरलेला आहे. तर इथं काय म्हणून वापरलेला आहे फोर्थ इस्टेट? तर इथं पिल्लर म्हणून वापरलेला आहे, फोर्थ पिल्लर म्हणून वापरलेला आहे. एवढं लक्षात घ्यायचं आहे, फोर्थ पिल्लर म्हणून वापरलेला आहे. ठीक आहे. फोर्थ इस्टेट टू रिमेन विजिलंट, जागरूक, अँड होल्ड दोज इन पॉवर अकाउंटेबल. ज्या वेळेला देश, लक्षात घ्यायचा आहे, इन टाइम्स ऑफ पॉलिटिकल टर्मोइल, ज्या वेळेला राजकीय अंधाधुंदी माजते ना, त्यावेळेला मीडियानं कसं तटस्थ राहायला पाहिजे आणि जे सत्तेत असतात त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. आणि जे प्रश्न विचारत नाहीत they are not eligible, they are not even able to be called fourth state of a state. We can't call them. होऊ शकत नाही. असे लोक पत्रकार असत नाहीत. यांना सायकोफंट म्हणतात. सायकोफंट म्हणजे लाय चाटे म्हणतात. कळतंय? याच्या आधी बरेचसे इडियम्स दिलेले आहे सायकोफंटसाठी. कोणत्या आहेत ते शोधायच्या आणि इथं कमेंटमध्ये टाकायच्या. लेटस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. ठीक आहे. हे बघा फोर्थ इस्टेट, फोर्थ पिलर, हे बघा दिलेलं आहे. हे काय घेऊन चालले इथं दिसत नाही बहुतेक, हे लहान झालेलं आहे पिक्चर. हे फोर्थ पिलर हा लावण्याचा इथं प्रयत्न करतात. हा फोर्थ पिलर. ठीक आहे. मीडिया पिलर, डेमोक्रेसी. हिअर द पिक्चर इज क्लिअर. यू कॅन सी दॅट these people are trying to. हा पेन, हा मीडिया, हा चौथा पिलर आहे. पेन दिसतोय का? हा पेन नाही, पेन. तर हा पेन घेऊन इथं आहेत. काय आहे त्याला? हे डेमोक्रेसीचं मंदिर आहे, वाचवण्याचं काम. चौथा पिल्लर असतो डेमोक्रेसीचा, फोर्थ इस्टेट. लक्षात घ्यायचं आहे. नाव लेटस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज
Just give me a minute. The next one is feather in one's cap, additional success. म्हणजे काय आहे ॲडिशनल सक्सेस? म्हणजे काय? अधिकची एखादी गोष्ट मिळवणे. ठीक आहे, ॲडिशनल सक्सेस. मग हिज सक्सेस इन हिज एम ए एक्झाम्स, हिज सक्सेस इन हिज एम ए एक्झाम्स हॅज ॲडेड न्यू फिदर इन हिज कॅप. मग काय झालेलं आहे? नवीन अचीवमेंट झालेली आहे, एक्स्ट्रा अचीवमेंट झालेली आहे. मग ही अचीवमेंट्स, मग अधिकची अचीवमेंट असतं त्याला काय म्हणतो? फिदर इन वन्स कॅप. मग दुसरं आहे बीइंग प्रमोटेड टू व्हाईस प्रेसिडेंट वॉज अ फिदर इन हिज कॅप. बरोबर आहे ना? आता तुम्ही PSI आहे, एखादं कोणी PSI आहे, माझा व्हिडिओ पाहतोय, 4-5 दिवसानं प्रमोशन होऊ द्या, पोलीस सब इन्स्पेक्टरचं असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर झालं, किंवा डायरेक्ट जर पोलीस इन्स्पेक्टर भेटलं, ठीक आहे, सिनियर इन्स्पेक्टर किंवा इन्स्पेक्टरचं डायरेक्ट पद जर भेटलं तर काय होईल? ते फिदर इन हिज कॅप. कोणाला प्रमोशन झालं, कोणी काहीतरी मिळवलंय, तर त्याला काय म्हणाल तुम्ही? फिदर इन हिज कॅप. फिदर इन हिज कॅप. हां, फिदर इन माय कॅप, फिदर इन हर कॅप, फिदर इन युअर कॅप, फिदर इन देअर कॅप. म्हणा ना, म्हणायला का पैसे पडतात का? नाही ना, म्हणत राहायचं. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. नेक्स्ट वन इज द नेक्स्ट वन. हे बघा, फिदर इन हिज कॅप मीन्स अचीवमेंट, extra additional achievement. Here also see a feather in her cap. Yes, I got the another degree. That means this is another feather in my cap. This is my another achievement. ठीक आहे. नेक्स्ट वन, हे feather in one's cap हे दिसते आहे या प्रकारे. I hope you got it. Another achievement. Let us move on to the next one. The next one is fly in the face of. नाही करत, चल जा. Now I don't want to do it. No, I deny, I defy to do it. ठीक आहे. म्हणजे काय? टू डिफाय मीन्स टू डिरेक्टली अपोज और कॉन्ट्राडिक्ट समथिंग टिपिकली इन अ बोल्ड और डिफाइंड मॅनर. इट सजेस्ट गोइंग अगेन्स्ट प्रिव्हेलिंग बिलीफ्स, नॉर्म्स और एक्सपेक्टेशन. तुम्हाला हे प्रोजेक्ट 4 दिवसात कंप्लीट करायचं आहे. 10 दिवस लागतात, 4 दिवसात कंप्लीट होत नाही, होऊ शकत नाही करत, जावा तिकडे, पळा. That means what am I doing right now? I am flying in the face of a person who is asking me to complete this project within 4 days. I hope you got it. Let us have some examples. It is disobedience on their part to fly in the face of the orders of the principal. याला disobedience म्हणतात. कशाला? On their part. त्यांच्या बाजूने हे डिसओबियन्स आहे. कशाला? टू फ्लाय इन द प्रिन्सिपलला डायरेक्ट त्याच्या तोंडावर नाही म्हणणे. काय म्हणणे? तोंडावर एखादी गोष्ट नाकारणे. पण कशी नाकारणे? एकदम बोल्डली, जा, नाही करत, काय करायचं ते करून घे बाबा, नाही होणार माझ्याच्यानं. त्याला म्हणतात टू फ्लाय इन द फेस ऑफ समवन. नेक्स्ट उदाहरण आहे द न्यूज रेग्युलेशन. द न्यू रेग्युलेशन प्रपोज्ड बाय द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटनं जे न्यू रेग्युलेशन प्रपोज केलेले आहेत, गव्हर्नमेंट फ्लाय इन द फेस ऑफ पब्लिक ओपिनियन. ते पब्लिक ओपिनियनला काय करतात? जुमानत नाहीत. एवढं लक्षात घ्यायचं आहे. हा त्याचा अर्थ होतो. हर ॲक्शन्स टू परस्यू अ करियर इन आर्ट रादर दॅन मेडिसिन फ्लाय इन द फेस ऑफ हर फॅमिलीज एक्सपेक्टेशन्स. त्याच्या फॅमिलीनं म्हटलं होतं की तू डॉक्टर होय, पण तिनं काय घेतलं? आर्ट घेतलं. नाही, मला आर्टच घ्यायचं आहे, डॉक्टरच झाली पाहिजे माझी पोरगी, डॉक्टरच झाली पाहिजे, पण तिने घेतलं आर्ट. मग हे काय झालं? तिनं डायरेक्ट म्हणजे डायरेक्टच त्यांच्या सर्व गोष्टीला तिचा नकार आलेला का मला नाही करायचं, मी नाही करणार, मी आर्ट करणार. दॅट मीन्स हर ॲक्शन्स टू परस्यू अ करियर इन आर्ट रादर दॅन मेडिसिन फ्लाय इन द फेस ऑफ हर फॅमिली. काय झालं ते? फ्लाय इन द फेस ऑफ हर फॅमिली म्हणजे डिफाईड द एक्सपेक्टेशन और ऑर्डर्स or whatever suggestions of her family. हा त्याचा अर्थ होतो. एवढं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. गेन ग्राउंड टू सक्सीड स्लोली अँड स्टेडिली. एखादं यश भेटणे, गोष्टी भेटणे, कशी? हळूहळू भेटणे. एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग द बिलीफ इन द ॲबोल्युशन ऑफ डावरी सिस्टम इज गेनिंग ग्राउंड. राईट नाव द बिलीफ इन द ॲबोल्युशन ऑफ डावरी सिस्टम. हुंडा प्रथा काय करणे? समूळ नष्ट करणे. ही जी पद्धती आहे ही आता काय होते? थोडंसं जोर पकडते. टू गेन ग्राउंड म्हणजे जोर पकडणे हा सुद्धा होता. इट्स सक्सिडिंग स्लोली अँड स्टेडिली म्हणजे काय होती आहे? आता यशस्वी होत आहे, हळूहळू यशस्वी होती आहे.
हुंडा पद्धती समूळ नष्ट करण्याची जी पद्धती आहे ती आता काय होत आहे हळूहळू, किंवा हुंडा पद्धती हळूहळू काय होते आता नष्ट होते, हा त्याचा अर्थ आहे, लक्षात घ्यायचा आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. डिस्पाइट इनिशियल सेटबॅक्स द टीम मॅनेज टू गेन ग्राउंड. पहिल्यांदा सेटबॅक, धक्के बसले, मग नंतर टीम काय केलं, इट स्टार्टेड मॅनेज टू गेन ग्राउंड. यश हळूहळू तिने यश घ्यायला काय केली, सुरुवात केली. इन द सेकंड हाफ ऑफ द गेम्स अँड इव्हेंच्युअली ओन. दुसऱ्या हाफमध्ये तिनं हळूहळू खेळ आपल्याकडे वळवला आणि मॅच जिंकली. दॅट मीन्स टीम स्टार्टेड स्टार्टेड गेनिंग द ग्राउंड, म्हणजे स्टार्टेड गेनिंग सक्सेस स्टीडीली, हा त्याचा अर्थ होते. स्लोली अँड स्टीडीली. द पॉलिटिकल पार्टीज होपिंग टू गेन ग्राउंड. होपिंग टू गेन ग्राउंड म्हणजे होपिंग टू सक्सीड in the upcoming elections by focusing on key issues that resonate with voters. आत्ताच्या निवडणुकीत म्हटलं कुठलाही की इश्यू नाही. रोजगारीचा इश्यू कोणी उचलून धरत नाही आहे, महागाईचा इश्यू कोणी उचलून धरत नाही आहे. हे जे महत्त्वाचे इश्यूज आहेत जीवनाशी, हेल्थ सेक्टरचा इश्यू कोणी उचलून धरत नाही आहे. हे आपले महत्त्वाचे इश्यूज आहेत. अनएम्प्लॉयमेंट झाला, हेल्थ झाला, ठीक आहे, त्यानंतर इन्फ्लेशन झालं. हे रिलेटेड इश्यू आहेत आपल्या दैनंदिन जीवनातले, पण कोणी आज त्याच्यावर बोलत नाही आहे. कशावर बोलतात तुम्हाला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही आहे. आणि याच्यात सुद्धा हे करतात काय, दे आर ट्राईंग टू गेन ग्राउंड. विल दे सक्सीड इन गेनिंग द ग्राउंड? इट विल बी डिसाइडेड बाय यू पीपल, बाय द वोटर, बाय अस. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन गाईज. येस, हे बघा गेममध्ये असताना हळूहळू याला मारा, याला मारा, याला मारा, पुढे चला, याला मला पुढे चला, याला मारा. इट इज कॉल्ड गेनिंग द ग्राउंड. हे बघा मिलिटरी सुद्धा ना, समटाइम मिलिटरी व्हॉट डज मिलिटरी while fighting with Pakistan, China, military gain a ground and occupied so and so area असं आपण म्हणू शकतो. लक्षात घ्यायचं आहे. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. गेट ऑफ स्कॉट फ्री. हे खूप लहान झालेलं अक्षर, आय नो दॅट. टू एस्केप विदाउट पनिशमेंट. कुठलीही शिक्षा न भोगता, म्हणजे कुठलीही शिक्षा न होता एखाद्या गोष्टीतून निसटणे, बाहेर येणे, असं त्याचा अर्थ. टू एस्केप शिक्षेपासून वाचणे किंवा वाचवणे, ऑर कॉन्सिक्वेन्सेस फॉर रॉंग डुईंग ऑर मिसडीड्स विदाउट फेसिंग एनी रिपरकशन ऑर पेनाल्टी. एखाद्या वाईट कृत्यासाठी कुठलीही शिक्षा न होणे किंवा शिक्षा टाळणे, त्याला म्हणतात टू गेट स्कॉट फ्री. कुठलीही शिक्षा न होता बाहेर येणे. अरे यू नो द गर्ल वॉज रेड बट द क्रिमिनल, but the accused got off scot free. But the accused got off scot free. परंतु जो दोषी आहे तो काय झाला, got off scot free. माझ्या समोर तिथं he murdered that guy in front before me, but when I read the news I was shocked that he got off scot free. He got off scot free. Use these idioms in this way. Next one, a murderer can also very easily get off scot free for lack of evidence. Murderer सुद्धा जर पुरावेच नसतील तर he can get off scot free easily. तो सहज सुटू शकतो किंवा निर्दोष होऊ शकतो, हा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट वन, डिस्पाइट बीइंग कॉट रेड हँडेड. त्याला रेड हँड पकडलं. द वेल्दी बिझनेसमॅन, श्रीमंत तो व्यावसायिक आहे, मॅनेज टू ब्राईब हिज वे आउट ऑफ ट्रबल. तो लाच देण्यात यशस्वी ठरला. अँड गॉट ऑफ स्कॉट फ्री, आणि तिथून निसटला. अय बाबा, आय एम गेटिंग ऑफ स्कॉट फ्री. चला निघूया. नेक्स्ट वन, द रेकलेस ड्रायव्हर कॉज्ड अ सिरियस ॲक्सिडेंट. एखादा ड्रायव्हर असतो, चला जशी गाडी चालवायची तशी चालवते, बट सम हाऊ गॉट ऑफ स्कॉट फ्री. एवढं करूनही तिथून तो निसटला. आणि काय केलं, लिव्हिंग द विक्टीम टू डील विथ द आफ्टरमॅथ. ज्याला त्याला ठोकलं त्याचं तो पाहून घेऊन तिथून तो निसटून गेला, म्हणजे गॉट ऑफ स्कॉट फ्री हा त्याचा अर्थ होतो. नाऊ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. गॉट ऑफ स्कॉट फ्री, बघा निसटतोय.
जज म्हणतो हे जाऊ दे, त्याला काही पुरावा नाही आहे, मीन्स ही इज गेटिंग ऑफ स्कॉट फ्री. ठीक आहे, हा त्याचा अर्थ होतो. नाउ लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. द नेक्स्ट वन इज ग्रीज द पाम. दॅट मीन्स टू ऑफर ब्राईब, टू गिव्ह ब्राईब और टू ब्राईब समवन. एखाद्याला लाच देणे. काय होतो याचा अर्थ? लाच देणे. याच्या आधीच्या मराठीत लिहून घेत चला अर्थ. मी जे बोलतोय ते प्रत्येक मिनिंग इथं लिहून देत नाही, पण जे नाही दिले, जे बोलले ते लिहून घ्यायचे आहेत. मग टू ब्राईब और टू ब्राईब समवन, लाच किंवा टू लाच देणे किंवा एखाद्याला लाच देणे असं म्हणू शकतो. नाउ डेज इफ यू वॉन्ट टू गेट युअर वर्क डन, आजकाल तुला जर तुझं काम करून घ्यायचं असेल किंवा आपल्याला जर आपलं काम करून घ्यायचं असेल, तुम्हाला तुमचं काम करून घ्यायचं असेल, यू विल हॅव टू ग्रीज द पाम ऑफ समवन ऑर दी अदर. काय म्हणते? यू विल हॅव टू ग्रीज द पाम ऑफ समवन ऑर दी अदर. कोणाला तरी तुम्हाला लाच द्यावंच लागेल. अदरवाइज यू हॅव टू, काय म्हणते? यू हॅव टू व्हॉट? ग्रीज द पाम ऑफ समवन. कोणाच्या तरी हाताला ग्रीज लावावं लागेल. म्हणजे काय करावं लागेल? कोणाला तरी तुम्हाला लाच द्यावी लागेल. ठीक आहे. हॅव यू एव्हर ग्रीज द पाम ऑफ एनीबडी? कोणाला कधी लाच दिली का तुम्ही? हॅव यू एव्हर ग्रीज द पाम ऑफ एनीवन? कोणाला कधी लाच दिली का? स्वतः उत्तर द्या. मी याला अमक्या ढमक्याला ग्रीज काय केले मी? आय हॅव ग्रीज द पाम ऑफ दॅट पर्सन. आय ग्रीज द पाम. मी त्याचा पाम ग्रीज केला म्हणजे त्याला लाच दिली. नेक्स्ट वन. इन सम कंट्रीज इट्स कॉमन प्रॅक्टिस. काही देशात ही कॉमन प्रॅक्टिस आहे, सामान्य गोष्ट आहे, टू ग्रीज द पाम्स ऑफ गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. सरकारी नोकरांना लाच देणे हे सामान्य गोष्ट आहे काही देशांमध्ये. इन ऑर्डर टू एक्सपिडिएट ब्युरोक्रॅटिक प्रोसेस. सरकारी कामात, लाल फितीत पडलेल्या कामाचं काम लवकर करून घ्यायचं असेल, यू हॅव टू ग्रीज द पाम ऑफ ब्युरोक्रॅट्स. ब्युरोक्रॅट्सला लाच द्यावं लागते. याच्यापेक्षा आणखी लाजिरवाणी गोष्ट असू शकत नाही. कारण अभ्यास करून हे ब्युरोक्रॅट्स होतात, तर नालायक तिथं गेल्यानंतर लाच घेतात. यांना जराशी जनाची नाही तर मनाचीही लाज वाटत नाही. लाच घेणाऱ्यांना सर्वच घेतात असं म्हणत नाहीत. काही प्रामाणिक सुद्धा आहेत, ऑनेस्ट सुद्धा आहेत, हू डू नॉट ॲक्सेप्ट ग्रीजिंग देअर पाम बाय एनीवन. ठीक आहे, कोणाकडून ते लाच घेत नाहीत. लेट अस मूव्ह टू द नेक्स्ट वन. हे बघा ग्रीज द पाम. हे बघा ग्रीज द पाम काय करतोय? हे बाबा घे नोटा, घे नोटा, घे नोटा, ही घे तू, ही घे तू. इथं सुद्धा वरून हा काय म्हणता? बरोबर आहे ना? चल हे घे, हा इकडून हात. ग्रीजिंग द पाम. लुक ॲट दिस. वन हँड लाईक shaking and another hand taking bribe, called greasing the palm of someone. I hope you got it. Now let us move to the next one. Grid up the lines means getting ready for some task. Grid up the lines to prepare for hard work. Getting ready to work hard. Getting ready to do something, that means to grid up the lines. With final exam approaching, it is time to grid up our lines. It is time to work hard and study hard, or it is time to grid up our lines means it is time to बाया खोसणे. ठीक आहे, असं चला गेट रेडी अँड स्टडी हार्ड. आता गेट रेडी अँड स्टडी हार्ड. नेक्स्ट वन. इंडियन्स मस्ट गर्ड अप. गिर्ड नाही येते. इंडियन्स मस्ट गर्ड अप द लाइन्स. इंडियन्स मस्ट गर्ड अप द लाइन्स टू फेस एनी फॉरेन अटॅक on their country. Means Indian must be ready to face any foreign attack on their country. Must be ready. काय होते याचा अर्थ? Ready, to be ready. To be ready. एखाद्या गोष्टीसाठी काय असणे? तयार असणे. So have you gird up the lines? Have you gird up your lines to study the idioms and phrases? सहज म्हटलं. कुठेही लावा, पैसे लागतायत का? फुकट आहे, वापरत जायचं. नाउ लेट अस हॅव सम मोर एक्झाम्पल. आणखी थोडेसे आपण बघणार आहोत. हे बघा, इज गेटिंग रेडी टू वर्क हार्ड. असं असतं ना, कामाला गेला की काय करते? लुंगी घातलेला माणूस अशी लुंगी वर उचलते थोडासा, मग गाड बाळते, मग बाया वरती करते, मग कामाला लागते. दॅट इज कॉल्ड व्हॉट? टू गर्ड अप युअर लाइन्स. To gird up your lines. Let us move on to the next one. Guys, that was the last idiom. I hope you enjoyed this session. काही सजेशन असले तर बिनधास्तपणे कमेंटमध्ये टाकत चला. आणि हो, तुम्हाला जर लेक्चर्स आवडत असतील तर निश्चितच तुम्ही याला लाईक कराल, सबस्क्राईब कराल आणि शेअरसुद्धा कराल.
बाकी कोणी जर विद्यार्थी असतील ज्यांना शिकायचे आहेत इडियम्स त्यांना सुद्धा शिकू द्या. आणि या प्रोसेसमध्ये काही गोष्टी सुटल्या तर तुम्ही सर्च करत चला की याचा मीनिंग हा आहे, मराठीत दिला नाही तुम्ही लिहा, पण मी बोलताना बोलतो मराठीत, त्याचे अर्थ सांगत असतो एवढं लक्षात घ्या. It might not be possible for me, or sometime I miss on some words, some idioms, or I forget writing down the Marathi meaning of that idiom. That does not mean I do not use it in Marathi. I tell you in Marathi, what does that mean by? That time you can note down the meaning of that particular idiom in Marathi, all right? But I hope you are enjoying this session, and you should learn how to enjoy learning. The process is very beautiful, but once you become the part of the process, unless you are the part of the process, you cannot enjoy the process, all right? So be part of this process and enjoy the learning process. Thank you very much, guys. See you in the next lecture.